प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्री राम। श्री वाल्मीकी रामायण महात्म्य अध्याय 2। या अध्यायामध्ये रामायण कथा श्रवण केल्यामुळे सोमदत्ताचा उद्धार कसा झाला त्याचं वर्णन आलं आहे। ऋषी म्हणाले, हे महामुनी, देवर्षी नारद मुनींनी सनत कुमारांना रामायणासंबंधी संपूर्ण धर्माचं कशा प्रकारे वर्णन करून सांगितलेलं आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे। त्या 2 ब्रह्मवादी महात्म्यांची भेट कुठल्या क्षेत्रस्थळामध्ये झाली तेही ऐकण्याची आमची इच्छा आहे। तेव्हा हे तात ते दोघं कुठे उतरले होते आणि नारदांनी त्यांना जे काही सांगितलं असेल ते सारं काही आपण आम्हाला सांगावं अशी आमची आपल्याला प्रार्थना आहे। तेव्हा सूतजी महाराज म्हणाले की हे मुनिवरांनो, सनकादी महात्मे जे आहे ते ब्रह्मदेवांचे पुत्र मानले गेलेले आहेत। ते ममता आणि अहंकार या गोष्टींपासून अलिप्त आहेत। नावाला देखील ते त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आहे। बरं, ते जे आहेत ते ऊर्ध्वरेतस आहेत। ऊर्ध्वरेतस याचा अर्थ ते नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे ते अत्यंत पवित्र आहेत। ते 4 लोक आहेत एकूण। त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, ती अशी आहेत: सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन। हे 4 लोक सनकादी म्हणून मानले गेलेले आहेत। ते भगवान विष्णूंचे भक्त आहेत आणि ते स्वतः महात्मे आहेत। ते सदैव ब्रह्मज्ञानामध्येच गढलेले असतात, लीन असतात। ते सत्यवादी आहेत आणि ते हजारो सूर्यांसारखे तेजस्वी आहेत। मोक्षाचे अभिलाषी आहेत, मोक्ष प्राप्त करून घेण्याची त्यांची इच्छा आहे। एक दिवस काय झालं की ते सगळे ब्रह्मवादी महातेजस्वी ब्रह्मपुत्र हे
ब्रह्मदेवांची सभा पाहण्यासाठी म्हणून मेरू पर्वताच्या शिखरावरती गेले. त्या शिखरावरती भगवान विष्णूंच्या चरणापासून प्रकट झालेली जी परमपुण्यमयी अशी गंगा नदी आहे तिचा उगम झाला होता. या गंगेला सीता असं सुद्धा म्हणतात, या नावाने देखील ती प्रचलित आहे. त्या नदीचं दर्शन घेतल्यानंतर ते महातेजस्वी पुरुष तिच्या जलामध्ये स्नान करण्यासाठी म्हणून उद्युक्त झाले. तेवढ्यात एक घटना घडली. ती घटना अशी की त्याच वेळी त्या ठिकाणी देवर्षी नारद मुनी ही भगवान नारायणांचा नावाचा उच्चार करीत तेथे येऊन पोचली. नारायण नारायण करीत त्या ठिकाणी येऊन पोचली. श्री नारद मुनी हे आपल्या तोंडून नारायणाच्या अनेक नामांचा उच्चार त्या ठिकाणी करीत होते. अच्युत, अनंत, वासुदेव, जनार्दन, यज्ञेश, यज्ञपुरुष, राम, विष्णू अशा प्रकारचा उच्चार करत करत ते परमेश्वराला म्हणत होते की माझा हे परमेश्वरा आपणाला नमस्कार असो. अशा प्रकारे भगवन नामाचे उच्चारण करीत करीत सगळ्या जगाला पावन करीत आणि एकमात्र ही लोकपावनी जी गंगा नदी आहे त्या गंगेची स्तुती करीत करीत ते त्या ठिकाणी येऊन पोचले. त्यांना येताना पाहिलं या सनत कुमारांनी आणि सनकादी मुनींनी आणि त्यांचं यथोचित त्यांनी स्वागत केलं, त्यांची पूजा केली. त्यांची ती पूजा स्वीकारून नारद मुनींनीही स्वीकारार्य अर्थाने मान झुकविली. त्यानंतर तेथे मुनींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सनत कुमारांनी भगवान नारायणांचे परमभक्त असणाऱ्या नारदांना प्रश्न विचारला. त्यांना विचारायला सुरुवात केली. सनत कुमार असं म्हणाले त्यांना की हे महाप्राज्ञ नारदा, आपण समस्त मुनिवरांच्या मध्ये सर्वज्ञ आहात. सदैव आपण श्रीहरींच्या भक्तीमध्ये तत्पर असता, लीन असता आणि ज्यांच्यापासून समस्त चराचर निर्माण झालेलं आहे, जगाची कशी उत्पत्ती झालेली आहे, त्या जगाचं पालन पोषण कशा प्रकारे होत आहे, त्या भगवान श्रीहरीच्या चरणी आपण लीन असता. तेव्हा आम्हाला अशी इच्छा आहे की ही गंगा नदी यांच्या चरणापासून निर्माण झालेली आहे, त्या श्रीहरीच्या स्वरूपाचं ज्ञान कसं होतं, ते कसं प्राप्त करून घ्यावं हे आपण आम्हाला सांगावं. जर आपली आमच्यावरती कृपादृष्टी असेल तर आपण हे सारं काही आम्हाला कथन कराल अशी आमची आशा आहे. आम्ही त्या दृष्टीने आपल्याकडे पाहतो. त्यावेळेला नारद मुनी असं म्हणाले की अहो, जे पराहूनही परतर आहेत त्या परमदेव श्रीरामांना माझा नमस्कार असो. ज्यांचं निवासस्थान हे अतिशय उत्कृष्ट आहे, उत्कृष्टाहूनही उत्कृष्ट आहे, जे सगुण आहेत आणि निर्गुणही आहेत, जे ज्ञान आहेत, अज्ञान आहेत, धर्म आहेत, अधर्म आहेत, विद्या आहेत, अविद्या आहेत, हे सारं काही त्यांचं स्वतःचंच असं स्वरूप आहे. एवढंच नव्हे तर साऱ्या चराचराचं ते आत्मरूप आहेत. त्या परमेश्वराच्या रूपाला, त्या श्रीरामांना मी वारंवार नमस्कार करतो. ते काय करतात तर ते दैत्यांचा विनाश करतात, नरकाचाही अंत करतात आणि हाताच्या केवळ इशाऱ्यानं किंवा बाहुबलानं ते धर्माचं रक्षण करतात. पृथ्वीच्या भाराचा विनाश करतात. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती पापाचा भार वाढतो त्यावेळी ते त्या भाराचा विनाश करतात आणि हे सगळं करणं त्यांना
केवळ मनोरंजन वाटतं. आणि असं मनोरंजन सदैव व्हावं अशा प्रकारची अभिलाषा त्यांची असते. त्या रघुकुल दीपक श्रीरामदेवांना माझा नमस्कार असो. मी त्यांना नमस्कार करतो, जे एक असूनही 4 रूपामध्ये प्रकट झालेले आहेत आणि ज्यांनी वानरांना बरोबर घेऊन राक्षस सेनेचा संहार केलेला आहे, त्या दशरथ नंदन श्रीरामचंद्रांना माझा नमस्कार असो. अहो, भगवान श्रीरामांची अशी अनेक चरित्र आहेत की ज्यांची नावं कोट्यवधी वर्षात देखील गणता येण्यासारखी नाही आहेत. ज्यांच्या नावांच्या महिम्याचा मनू आणि मुनिवर देखील पार शोधू शकले नाहीत. तिथं माझ्यासारखा क्षुद्र जीव त्या गोष्टीचा पार कसा लावेल बरं? ती माझी उडी त्या ठिकाणापर्यंत कशी पोचू शकेल? ज्यांच्या नावाच्या केवळ आणि केवळ स्मरणानं देखील मोठमोठी पातकी देखील पावन होतात, त्या परमात्म्याचं स्तवन माझ्यासारखा तुच्छ आणि क्षुद्र बुद्धीचा प्राणी कसा करू शकेल? असं स्वतः नारद म्हणतात. जे द्विज घोर कलियुगात रामायण कथेचा आश्रय घेतात ते कृतकृत्य होऊन जातात, तरुण जातात, पावन होतात. त्यांना आपण सर्वांनी नित्यपणाने वंदन केलं पाहिजे. हे सनतकुमारजी, आपण जो प्रश्न विचारला त्याचं मी स्वागत करतो. भगवानांचा महिमा जाणण्यासाठी कार्तिक, माघ आणि चैत्राच्या शुक्ल पक्षात रामायणाच्या अमृतमयी कथेचं नवाह श्रवण आपण केलं पाहिजे. ब्राह्मण सुदासाला गौतमांच्या शापानं राक्षस शरीराची प्राप्ती झाली, परंतु रामायणाच्या प्रभावानं त्याची त्या शापामधून सुटका झालेली आहे. हे ऐकल्यानंतर सनतकुमारांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्या आश्चर्याने मग नारद मुनींना असं विचारते झाले की, हे मुनिश्रेष्ठा, सर्व धर्मांचं फळ देणाऱ्या रामायण कथेचं वर्णन कोणी केलेलं आहे ते आपण आम्हाला सांगावं. सौदासांना गौतमांच्याकडून शापाची प्राप्ती तरी कशी झाली, काय कारण घडलं त्यावेळेला, तेही आपण आम्हाला सांगावं. मग तो रामायणाच्या प्रभावानं त्या शापामधून मुक्त देखील झाला, तर ती त्याची मुक्त होण्याची कथा काय आहे तेही आपण सांगावं. आपला जर आमच्यावरती खरोखर अनुग्रह असेल तर सारं काही यथातथ्यपणे आपण आम्हाला सांगाल अशी आम्हाला खात्री आहे. हे सारं काही अवगत करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. कारण भगवानांची कथा ही वक्ता आणि श्रोता दोघांच्याही पापांचा नाश करते. हे त्यांची जिज्ञासा पाहून नारद मुनी त्यांना म्हणाले की, हे ब्रह्मन, रामायणाचा उगम महर्षी वाल्मिकींच्या मुखामधून झालेला आहे. आपण त्याचं श्रवण केलं पाहिजे. रामायणाच्या अमृतमयी कथेचं श्रवण 9 दिवसात केलं पाहिजे. सत्ययुगामध्ये एक ब्राह्मण होता. त्याचं नाव होतं सोमदत्त. त्याला धर्मकर्माचं विशेष ज्ञान होतं. तो धर्मपरायण होता. सौदास हे सुद्धा त्याचं एक नाव होतं. त्याही नावाने तो विख्यात होता. त्या ब्राह्मणानं ब्रह्मवादी गौतम मुनींच्याकडून उपदेश ग्रहण केला होता. तो गंगेच्या तटावरती सगळ्या धर्मांचा त्याने अभ्यास केला त्या ठिकाणी आणि गौतमांच्याकडून ते सारं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं. गौतमांनी काय केलं तर पुराण आणि शास्त्रामधल्या ज्या कथा असतात त्या कथा तत्वज्ञान बोध घडवण्यासाठी म्हणून त्याचा वापर करून त्याला त्या ठिकाणी सुश्रुत केलं. त्याला हे सगळं ज्ञान त्यांनी दिलं. सौदासानं गौतमांच्याकडून त्यांनी सांगितलेल्या संपूर्ण धर्माचं अशा प्रकारे श्रवण केलं आणि
ग्रहण केलं. त्यानंतर एक दिवस एक गोष्ट घडून आली. ही गोष्ट मोठी चमत्कारिक अशा पद्धतीची घडली. सौदास हा परमेश्वर शिवांची आराधना करीत त्यांच्या प्रतिमेची पूजा करीत बसला होता आणि त्यामध्ये मग्न झालेला होता. त्याच वेळी काय झालं की त्याचे गुरुदेव जे गौतम हेही त्या ठिकाणी येऊन पोचले. परंतु सौदास हा पूजेमध्ये एवढा मग्न होता की त्यांनी त्यांचे स्वागत करणं, त्यांना उत्थापन देणं या गोष्टी केल्या नाहीत, प्रणाम केला नाही आणि तो आपल्या कामामध्ये मग्न राहिला, गर्क राहिला. परम तेजोनिधी गौतम ऋषींनी आपला भक्त अशा प्रकारे पूजेमध्ये गर्क आहे, धर्माचं पालन करतो आहे, हे सगळं पाहून ते उलट प्रसन्न झाले. त्याच्या वागणुकीने त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प आला नाही. ते रुष्ट झाले नाहीत, शांत राहिले. कारण ते शांतता हा त्यांचा स्वभाव होता. त्यांना हे पाहून आनंदच वाटला की आपला शिष्य हा शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या कर्माचं अनुष्ठान करतो आहे. हे पाहून त्यांना आनंद झाला. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. याचं कारण सौदासाने आपल्या गुरुदेवांचं स्वागत केलं नाही. हे पाहून प्रत्यक्ष महादेव शिव हेच क्रोधाविष्ट झाले. त्यांनाच त्या गोष्टी आवडल्या नाहीत आणि गुरूंना त्यांनी उत्थापन दिलं नाही, मान दिला नाही. या गोष्टीचा रोष आल्यामुळे आणि सौदासांनी ही जी अवहेलना केली, ही अवहेलना करायला नको होती असं वाटल्यामुळे त्याच्या हातून हे पाप घडलेलं आहे असं महादेवांना वाटलं आणि मग त्यांनी त्याला शाप देऊन टाकला. तो शाप असा दिला की तू राक्षस योनीत जाशील आणि त्या ठिकाणचे सगळे भोग जे आहेत आणि सगळे त्या ज्या यातना आहेत त्या यातना तुला सहन कराव्या लागतील. त्यावेळेला विनयकला कोविद असणारा तो सौदास गौतम ऋषींना शरण गेला आणि त्यांना हात जोडून म्हणाला की हे सर्व धर्मज्ञा, सर्वदर्शी सुरेश्वरा, हे भगवन, मी खरोखर अपराध केला आहे. त्या अपराधाची आपण मला क्षमा करा. गौतम त्याला म्हणाले की हे वत्सा, कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षामध्ये तू रामायणाची अमृतमयी कथा भक्तिभावानं आदरपूर्वक श्रवण कर. ही कथा 9 दिवसात ज्या वेळेला तू ऐकशील त्यावेळेला तू या शापामधून मुक्त होशील. हा शाप काही फार काळ टिकणार नाही, फक्त 12 वर्षच या शापाचं अस्तित्व राहील. तेव्हा तो सौदास म्हणाला, सौदास नावाचा ब्राह्मण जो होता तो असं म्हणाला की रामायणाची कथा कुणी सांगितली आहे ते आपण आम्हाला सांगावं. तसंच त्यात कुणाच्या चरित्राचं वर्णन आहे तेही आपण सांगावं. हे महामते, हे सारं संक्षेपानं आपण मला सांगावं. असं म्हणून मनोमन प्रसन्न होऊन सौदासाने गुरुचरणांना वंदन केलं. मग गौतम त्याला असं म्हणाले की हे सौदासा, ऐक, रामायण काव्याची निर्मिती वाल्मिकी मुनींनी केलेली आहे. ज्या भगवान श्रीरामांनी अवतार ग्रहण करून रावणादी राक्षसांचा संहार केला आणि देवकार्य सांभाळलेलं आहे, त्यांच्या चरित्राचं रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. तू त्याचं श्रवण कर. कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या 9 दिवसामध्ये, अर्थात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तू रामायणाची ही कथा ऐकावीस. ती समस्त पापांचा नाश करणारी आहे. त्यामुळे तुझं हे पाप देखील त्यामध्ये नाश पावेल. एवढं गौतम ऋषींनी सांगितलं आणि ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. इकडे सोमदत्त हा सुदास नामक जो ब्राह्मण होता तो दुःखमग्न झाला.
त्याला दुःख झालं आणि मग त्याने राक्षस शरीराचा आश्रय घेतला. आता राक्षसाचं शरीर प्राप्त झाल्याबरोबर राक्षसाचे जे गुणधर्म असतात ते सगळे त्याच्यामध्ये प्रकट झाले. तो तहान भुकेने नेहमी पीडित राहू लागला, नेहमीच क्रोधवश झाला आणि मग त्या सगळ्या अरण्यामध्ये तो संचार करू लागला. त्याच्या शरीराचा रंगही पालटून गेला. कृष्ण पक्षाच्या रात्रीप्रमाणे काळा कभिन्न असा रंग त्याने प्राप्त केला आणि राक्षस होऊन तो त्या निर्जन वनामध्ये भ्रमण करू लागला. तिथे तो नाना प्रकारचे पशु, मनुष्य, साप, विंचू इत्यादी प्राणी, पक्षी आणि वानरांना बलपूर्वक पकडून त्यांचे भक्षण करू लागला. हे ब्रह्मर्षींनो, त्या राक्षसाद्वारे त्या अरण्यामध्ये पृथ्वी तलावर खूपशी हाडं, तसेच काळ्या, पिवळ्या, लाल अशा शरीराच्या रक्तलांछित प्रेतांनी ती युक्त झाली. खचाखच प्रेते त्या ठिकाणी पडून ती अत्यंत भयंकर दिसू लागली. 6 महिन्याच्या अवधीमध्येच 100 योजने एवढा विस्तृत प्रदेश त्याने नासवून टाकला आणि मग तो राक्षस पुन्हा दुसऱ्या एका वनामध्ये निघून गेला. त्या वनामध्ये देखील त्याने, आता तो राक्षसच झालेला होता आणि त्याच्या सगळ्या प्रवृत्तीच बदलून गेलेल्या असल्यामुळे तो त्याच प्रवृत्तीप्रमाणे पुन्हा तिथे वर्तन करू लागला, नरमांस खाऊ लागला, हे सगळं तो करू लागला आणि लोकांच्या मनामध्ये त्यामुळे अत्यंतिक भय उत्पन्न झालं. असाच तो फिरता 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 एकदा नर्मदेच्या तटावरती येऊन पोचला. त्याचवेळी काय झालं की धर्मात्मा गर्गमुनी त्या ठिकाणी येऊन पोचले. ह्या गर्गमुनींचा जन्म कलिंग देशामध्ये झालेला होता आणि लोकांमध्ये ते याच नावाने प्रसिद्ध होते, विख्यात होते. त्यांनी खांद्यावरती गंगाजल घेतलेलं होतं आणि मुखाने विश्वनाथांची स्तुती करीत आणि रामनाम घेत ते मोठ्या हर्षाने निघालेले होते. आता त्या पुण्यप्रदेशामध्ये अशा प्रकारे गर्गमुनींचा प्रवेश झालेला पाहून या सौदास राक्षसांनी त्यांना पाहिलं. पाहिल्याबरोबर भुकेची जाणीव झाली आणि ऐतीच भोजनाची व्यवस्था झालेली आहे असं त्याला वाटलं आणि मोठ्या हर्षाने त्यांना पकडण्यासाठी म्हणून आणि भोजनासाठी त्यांच्यावरती तुटून पडण्यासाठी म्हणून दोन्ही बाहू उभारून तो राक्षस मोठ्या वेगाने त्यांच्याकडे धावत निघाला. पण त्या ठिकाणी एक चमत्कार झाला. भोजनाची व्यवस्था झाली असं त्याला जरी वाटलं होतं तरी त्यांच्या तोंडून जे रामनाम निघत होतं त्या रामनामामुळे तो जागच्या जागेवर थबकला. ऐकू लागला की हे काय आहे आणि हा चमत्कार झाल्यानंतर मग तो त्या ब्रह्मर्षींना असं म्हणाला की हे ब्रह्मर्षे, मी असमर्थ ठरलो आपल्याला मारण्यासाठी. खरं म्हणजे मी आपल्याला खाण्यासाठी म्हणून धावून येत होतो, पण आपल्या तोंडून हे रामनाम ऐकलं ही मोठी आश्चर्यकारक घटना आहे. हे भद्र, हे महाभाग, आपल्यासारख्या महात्म्याला मी नमस्कार करतो. आपण हे जे भगवन नामाचं स्मरण करीत आहात तेवढ्यानं राक्षस देखील, माझ्यासारखे दुष्टबुद्धीचे राक्षस देखील दूर पळून जातात. मी पूर्वी सहस्त्र कोटी ब्राह्मणांना मारून खाल्लेलं आहे, त्यांचं भक्षण केलेलं आहे. परंतु हे ब्रह्मन, आपल्यापाशी जे नामरूपी कवच आहे ते राक्षसांच्या महान अशा भयापासून आपलं रक्षण करतं आहे, हे तर मी आता अनुभवच घेतलेला आहे. आपल्या तोंडून हे रामनाम ऐकल्यानंतर मला मात्र परमशांती मिळालेली आहे. तेव्हा हे भगवन अच्युतांचाच अगाध महिमा असला पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा हे महाभाग गर्गमुने, हे ब्राह्मणा,
तुम्ही श्रीराम कथेच्या प्रभावानं सर्वथा राग आदी दोषरहित झालेले आहात, तेव्हा आपण मला त्या गोष्टीचा उपदेश करावा, श्रीरामनामाचं महत्त्व सांगावं, ही रामकथा सांगावी आणि माझी या पातकापासून आपण मुक्तता करावी, अशी मी आपल्याला विनंती करतो. हे मुनिश्रेष्ठा, मी पूर्वकाळी माझ्या गुरूंची अवहेलना केली आहे, त्यांना उत्थापन दिलेली नाही, त्यांचं स्वागत केलं नाही आणि हा त्यांचा जो उपमर्द माझ्याकडून झाला, त्यामुळे मला हा राक्षसाचा जो शाप मिळाला आहे, ते राक्षस रूपामध्ये मी येऊन पोचलेलो आहे. तेव्हा माझ्या गुरूंनी त्यावेळेला माझ्यावरती अनुग्रह केला आणि जी गोष्ट सांगितली ती मी आपल्याला सांगतो. पूर्वकाळी वाल्मिकी मुनींनी जी रामायण कथा सांगितलेली आहे, तिचं कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षामध्ये प्रयत्नपूर्वक श्रवण केलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. आणि असं म्हणून गुरुदेवांनी पुन्हा हे सुंदर तसेच शुभदायक वचन उच्चारले. ते असं म्हणाले की रामायणाची अमृतमयी कथा 9 दिवसामध्येच ऐकली पाहिजे. तेव्हा संपूर्ण शास्त्रांची तत्व जाणणाऱ्या हे महाभागा गर्गमुने, आपण मला रामायण कथा ऐकवून या पापापासून माझं रक्षण करावं, अशी विनंती ऐकल्यानंतर ते गर्गमुनी काय म्हणाले बघा. त्यावेळेला मग नारद मुनींनी पुढे सांगायला सुरुवात केली. मग नारद मुनी म्हणाले की त्यावेळी तिथं राक्षसाच्या मुखामधून रामायणाचा परिचय आणि रामाच्या उत्तम महात्म्याचं वर्णन हे गर्गमुनींनी ऐकलं आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. श्रीरामांचं नावच त्यांच्या जीवनाचा आधार होता आणि त्यामुळे त्याच्याकडून ती कथा ऐकवण्याची जी विनंती त्यांनी केली, त्या गोष्टीचा त्यांना आनंद झाला आणि त्या राक्षसाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत दया उत्पन्न झाली. ते द्रवित झाले आणि मग ते सुदासाला असं म्हणाले की हे राक्षसेंद्रा, महाभागा, तुझी बुद्धी निर्मल झालेली आहे. यावेळी कार्तिक मासाचा शुक्ल पक्षच सुरू आहे, तेव्हा तू रामायणाची ही कथा ऐकायला योग्य वेळ आहे. तेव्हा तू आता ती माझ्याकडून ऐक. हे रामभक्तीपरायण अशा राक्षसा, तू श्रीरामांचं महात्म्य श्रवण कर. श्रीरामचंद्रांच्या ध्यानामध्ये मग्न राहणाऱ्या मनुष्यांना इजा करण्याचं सामर्थ्य कुणाच्याही अंगी नाही. जिथं श्रीरामांचा भक्त आहे त्या ठिकाणी मग ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, शिव आहेत, ते सगळे तिथे आलेलेच असतात, ते विराजमान झालेलेच असतात. तिथंच त्याच ठिकाणी मग देवही असतात, सिद्धही असतात. हे सारे काही तिथे रामायणाचा आश्रय घेणारे लोक येत असतात. म्हणून या कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षात तू रामायणाची कथा ऐक. 9 दिवसपर्यंत ही कथा ऐकावी असं विधीचं विधान आहे, म्हणून तू आता सावधान हो, असं म्हणून गर्गमुनींनी त्यांना रामायणाची कथा ऐकवली. कथा ऐकल्याबरोबर ऐकून ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला त्या राक्षसाचं राक्षसत्व दूर झालं, तो शापमुक्त झाला. राक्षस भावाचा त्याने परित्याग केला आणि तो देवासारखा सुंदर, कोट्यवधी सूर्यांसारखा तेजस्वी आणि भगवान नारायणासारखा कांतिमान दिसू लागला. त्याला चारी भुजामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म घेऊन तो श्रीहरींच्या वैकुंठधामी निघून गेला, श्रीहरिरूप झाला. अशा प्रकारे तो ब्राह्मण गर्गमुनींची वारंवार प्रशंसा करीत तो हरिमंदिरामध्ये निघून गेला. मग नारद म्हणाले, हे विप्रवरा, तेव्हा तुम्ही देखील रामायणाची अमृतमयी कथा ऐकली पाहिजे. ही खरं तर नित्य ऐकण्यासारखी आहे,
परंतु कार्तिक महिन्यामध्ये तिचं विशेष महत्त्व असतं, महिमा असतो. आणि त्या महिम्यामुळे ही त्यावेळेला ऐकली की फलद्रूप होते. रामायणाच्या नावाचं केवळ स्मरण करण्यानं मनुष्य महापातकांमधून तसं समस्त पापांमधून तो मुक्त होऊन परमगती प्राप्त करून घेतो. मनुष्य रामायण या नावाचा जेव्हा एकदा देखील उच्चार करतो तेव्हा तो समस्त पापांमधून मुक्त होतो आणि शेवटी विष्णू लोकात जातो. जो मनुष्य सदैव भक्तिभावानं रामायण कथा ऐकतो आणि ऐकवितो त्याला गंगा स्नानाच्या 100 पटीनं पुण्यप्राप्ती होते असं म्हणतात. या ठिकाणी अध्याय 2 हा समाप्त झालेला आहे. इति श्री स्कंदपुराणे उत्तरखंडे नारद सनत कुमार संवादे रामायण महात्मे राक्षस मोक्षणम नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम